ट्रिपल एक का आला म्हणणार. फ्रेंडशिप डेच बांधायचं चालू आहे बघा यांचं. आता पाऊस नुसता कंटिन्यू चालू आहे भावानो. अजिबात थांबायचं नाव घेणार ते. सो हॅलो गाईज, परत आपला नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग आपण करणं चालू करायला लावले. घरी आलो तुम्ही, मला सांगितलं नसेल काय माहिती नाही, ब्लॉगच्या ब्लॉग तुम्हाला काय सांगितलं नाही. आणि घरी येऊन आपला ब्लॉग लावला मस्तपैकी. आमच्या घरी 2-2 टीव्ही आहे त्या. ही टीव्ही बंद पड गया आणि ही आपल्या एका मैत्रिणीने दिली तुम्हाला गिफ्ट. मैत्रीण म्हणतो बहिणीनं मस्त ह्याला अजून लावा द्यायला लावलं तर नाही कुठं. तर बाबा मी अजून मम्मीला सांगितलं नाही का मी आपला ते विषय झालेला. आता सांगावं म्हणते बघू काय होते. आमच्या अशी म्हणून बसते काय कर की असं. तुला माहित आहे का मी पडलोय ते गाडीवर. मी तुला बोलत होते बघ मध्ये. तुला म्हणलं होतं बघायला जाऊन देवाकडे जाऊन देवीकडे जाऊन इथं लागेल ते. तुला नव्हतं मी सांगितलं नाही का. यामुळे सांगितलं तू टेन्शन घेतलं. तर बाबा आमची मम्मीला म्हणजे लय टेन्शन घेते नाही का. काय म्हणजे पडलो मी किरकोळच, पण टेन्शन लय असतं नाही का. हिला एवढं लागलं आणि तेवढं लागलं अमकं झालं. आणि तुम्हाला मी दावलं नाही मी नाही हित व्हायचं खरं मारलं आणि हित व्हायचं लागलं. एवढंच लागले आणि बाकी काय ना. आपल्या गाडी जरा नुकसान झालं तुम्ही जर बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये. तर असाच थोडा विषय झालाय. तर मला आता द्या मम्मी चहा. हिला सांगितलंच नाही काय मी. हा हे त्यामुळे मी तुला म्हणतो तिकडे जा सारखं नाही. नंतर असा विषय झाला म्हणून मी तुला म्हणतो. तर काय ती राहू दे विषय. आता मस्त मी नाश्ता करणार आहे. आणि घरी आले म्हटलं तुम्हाला माहितीच असेल मी घरी काय नसते. आता अजून प्रेमासोबत कुठेतरी जायचं मला बाहेर भावांनो. तर आता मस्तपैकी आज चहा मस्तपैकी पितो आता. आणि प्रेम बाय थांबलाय बाहेर. जातो पाडकीनं त्याला पण उशीर झालाय लवकर जायचं कामात काहीतरी विषय सांगतो मला कुठं कुठं चाललोय कुठं नाही. तर गाईज मी शिरा कधी खात नाही. मम्मीने शिरा केला आमच्या. तुला काय वाटतं दोन पडले बदल पडल्याबद्दल 2 शब्द बोल की. काय बोलायचं का सांगत नाही करत नाही. चांगलं तुम्ही टेन्शन घेता. तर भावाला खरंच टेन्शन लय घेते ते घरचे. आधीच असतोय आपण बाहेर वगैरे नाही का. त्यातले टेन्शन येतं. टेन्शन आलं का माणसाला काय होतं काय माहित नाही मला. त्यामुळे सांगत नाही. किरकोळ पडलो एवढं काय. गप्पच झाली. तर गाईज आता आम्ही लय म्हणजे लय फास्ट मध्ये आलो नाही का. प्रेम कुठं आलोय आपण आता. लांडगेवाडी. लांडगेवाडी आलोय. लांडगेवाडीमध्ये आलोय. आमचं नाव लांडगेच आहे. लांडगेवाडीमध्ये म्हणजे आमच्या घरापासून कमीत कमी एक 70-80 किलोमीटर लांब असेल. एवढ्या लांब आलोय. गाडी ब्लॉक करणार होतो पण येताना पाऊस बिऊस लागला मध्ये थोडा थोडा म्हणून थांबलो. ब्लॉक वगैरे केला नाही. ते घेऊन आलाय बा मला कुठं. तर तुम्हाला माहित असेल मी घरी आलो ना घरी काय नसते. घरी झोपायचं एवढा असतो 5 ते 6 तास. नाहीतर उरलेलं 18-19 तास ह्याच्यासोबतच असते. असा विषय जेवण घेऊन माझं सगळं बाहेर असतंय. तुम्ही बघत चला ब्लॉग मागचं ब्लॉग जे पहिल्यापासून माझी ब्लॉग बघतात ना त्यांना माहितीच असेल. आता मस्त घ्यायचं काम आहे काय ते काम करतो जातो घरी. तर हॅमलोची तर काय पहिल्यांदा व्ह्यू बघा. असा व्ह्यू आहे. नाथखोळा व्ह्यू आहे का नाही. इकडं हायवे आहे. तर ह्यो या गावचं नाव आहे कवटे मक्का तालुक्यामधलं एक लांडगेवाडी म्हणून गाव आहे. तर ह्या गावात आम्ही आलोय प्रेमभाईचं काम बघायला. तर व्ह्यू कसला भारी दिसते बघा भावानो. मला असं पुण्यात इकडं आलं ना डायरेक्ट एवढी भारी वाटते ना भावानो. मागच्या टाईमला मी प्रेमाच्या कामावर गेलो तर ती पण असं पूर्ण असं शेतात त्यांचं घर वगैरे होतं. हे बघा ना कसं भारी दिसते. लय भारी वाटते. तर हे आलो इथं काम बघाय मस्तपैकी काम बघायला लिहिते. मला तर माहीत असेल भावानो प्रेम फर्निचरची वगैरे कामं करते. तुम्हाला पण कामं वगैरे करायचं असेल तर तुम्ही माझ्या आयडीत जाऊन त्याचं इंस्टा पोस्टमध्ये जाऊन ते मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याला काय नाही विषय. तर ज्यांना बी फर्निचरचे काम करायचं त्यांनी जाऊन बघा तिथं जाऊन सगळ्यांना भेटेल. तर गाईज आम्ही आता आलोय प्रेमच्या भाच्याला शाळेतनं न्यायला. ते अंगणवाडीमध्ये बसले. त्याला शाळेतनं आता वडून आणायचं आहे आणि घरी न्यायचं आहे. फोन घेतला सकाळी आज शाळेत जाऊ. कोण आहे तो. कोण आहे तो. तू कोण आहे. हा कोण आहे तो. तू कोण आहे सांग. कोण आहे तो. फ्रेंडशिप डेच बांधायचं चालू आहे बघा यांचं. नाही माझ्या बांधाय म्हणते. काय बांधायला लागलाय रे. काय असते रे हे. काय असते.
पेन्सिल आज बांधकी पेन्सिल असते का? काय झालं इथं इकडे, बांधकी इकडे. हो का, असं बांधायचं इकडं आण. ही कुठल्या पुरीने बांधले रे तुला बघू? ही कुठल्या पुरीने बांधले तुला? कुठल्या पुरीने बांधले तुला? माझा आहे म्हणते जाऊ द्या म्हणते घेऊन जाऊ बघू. बघू. मार नको चल ये बरं ना. हो, टायर. चल. मग मला एक राऊंड दे ना. एक राऊंड दे मला. काय माझा आहे? माझी गाडी आहे. दे एक राऊंड. ए डोअर कसा आहे? दाची. ही नेऊ का काढून? स्टेरिंग बोलते लागलं काय कान ठेवा बसायला लागले इथनं गाईज हे बघा भावानो कंटिन्यू पाऊस चालू आहे बाबा. इथं लावल्या गाडी इथं आलो मित्राच्या दुकानात प्रेमाच्या मित्राच्या दुकानात शर्ट एक घ्यायचा कंटिन्यू पाऊस चालू आहे. काही मला आता कळ नाही भाऊ मला घरनं फोन करायला ये लवकर तेव्हा थांबलो इथं ये म्हणून मला एक शर्ट एक घ्यायचा होता. शर्ट एक घेतला मस्तपैकी भाऊ पण फोन करायला लागले ये म्हणून जायचं आहे घरी. उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे. उद्या कार्यक्रमला साठी मी आलोय मेन मुद्दा आणि मी आता इकडेच फिरायला लागले प्रेमासोबत. आता पाऊस नुसता कंटिन्यू चालू आहे भावानो अजिबात थांबायचं नाव घेणार ते. चल घे गाडी तिकडे भांडणं ए असं रडू नको बाळा भांडणं रडायला लागलाय. विषय नको ब्लॉक चालू आहे. अव्वा कोण रे तर गाईज कालचा आणि आजचा ब्लॉग म्हणजे काल आम्ही तुम्हाला माहितच असेल आम्ही इकडे ह्याला गेलतो प्रेमच्या काम बघाय वगैरे गेलतो तिकडं आलो. काल काय ब्लॉग एंड करायला जमलं नाही म्हणून आज ब्लॉग एंड करतोय. आज काय मी ब्लॉग केला नाही म्हणजे रेग्युलरचा ब्लॉग काय केला नाही मी कालचाच ब्लॉग आज एंड करतोय. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि ह्याला काहीतरी सांगा. हे लाजतंय लय लाजतंय भावानु शिवाय आमचं. तर कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक केलं तर लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांना. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. 100% करते यार बघतोय ट्रिपल एक आला ट्रिपल एक आला म्हणणार. गाईज पोरवा कशी असते ती गाडीला बघून येऊ त्याला वाटतं आपण फोटोच काढते नाही त्याला काय दिसतंय रे शिवमच्या काळाई अजून काय दिल भरता नहीं आंखें रचती नहीं